श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार. माझे नाव पौर्णिमा जगलथा आहे आणि मी तमिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यात राहते. जेव्हा माझा धाकटा मुलगा धनवंत खूप लहान होता तेव्हा त्याला एक त्रासदायक आजाराने ग्रासले होते. जर कोणी त्याच्या हातातील वस्तू बळजबरीने काढून घेतली तर त्याला ते सहन होत नसे आणि तो लगेच बेशुद्ध पडत असे. अशा प्रसंगांमध्ये त्याची त्वचा निळसर पडत असे, ज्यामुळे मला प्रचंड काळजी आणि खोल मानसिक वेदना होत असतात. आम्ही अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि असंख्य वैद्यकीय चाचण्या केल्या, परंतु त्याच्या या स्थितीचे कारण कोणीही सांगू शकले नाही. माझ्या आयुष्यातील या कठीण काळात आम्हाला श्री परमज्योती भगवती भगवानांच्याबद्दल माहिती मिळाली. आशा आणि श्रद्धेने आम्ही दर्शनासाठी वननेस टेम्पलमध्ये गेलो. दर्शनानंतर आम्हाला सत्यलोक येथील नवरात्री हवनात सहभागी होऊन मुलाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचा सल्ला देण्यात आला. मनात ठाम निश्चय करून मी हवनात सहभागी झाले आणि त्याचे बरे होण्यासाठी मनापासून प्रार्थना केली. हवनाच्या दरम्यान सत्यलोक येथे मुक्कामी असताना एक घटना घडली. अचानक एकाने माझ्या मुलाच्या हातातली खेळणी हिसकावून घेतली आणि तो लगेच बेशुद्ध पडला. प्रथमोपचार मिळाल्यानंतर तो शुद्धीवर आला. दर्शनादरम्यान मी अंतःकरणापासून प्रार्थना केली की माझ्या मुलाला असा अनुभव पुन्हा कधीही येऊ नये आणि तो या आजारातून पूर्णपणे मुक्त व्हावा. हवनाची दैवी कृपा आणि श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अफाट आशीर्वादाने एक चमत्कारच घडला. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या मुलाला धक्क्यामुळे बेशुद्ध पडण्याचा अनुभव पुन्हा कधीही आला नाही. त्या दिवसापासून श्री परमज्योती भगवती भगवान हे आमच्या जीवनातील सर्वोच्च मार्गदर्शक दैवत आहेत. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आता सेवा करत आहे. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरण कमलांवर मी अनंत कोटी धन्यवाद अर्पण करते.